सोबत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष असलेले तुषार भोसले फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। तुषारजी, प्रयागराजमध्ये नेमका काय प्रकार घडला तुमच्यापर्यंत सुद्धा सगळी माहिती पोहोचलेली असेल। तुमची अधिकची काय माहिती आहे जी माध्यमांमध्ये दाखवली जाते त्या व्यतिरिक्त काय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते का? असं आहे की अजून अधिकृतपणाने कुठलीही माहिती समोर आलेली नाही। माझं एकच म्हणणं आहे की एवढा मोठा सोहळा होतो आहे, महाकुंभाचं आज कौतुक आणि त्याच्या नियोजनाचंही सगळं वर्णन जगभरात होत आहे, पण ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। प्रशासन याची चौकशी करताय, याच्या तळाशी प्रशासनाने जावं आणि कशामुळे हे घडलंय याचं नेमकं कारण नेमकेपणाने सगळ्यांच्या समोर निश्चितपणाने येईल। तोपर्यंत आपण सगळ्यांनी या घटनेकडे गंभीरतेने पाहिलं पाहिजे आणि ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। ज्या लोकांचा मृत्यू झालाय त्यांच्या प्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि अशी घटना पुन्हा होऊ नये याची खबरदारी शासन आणि प्रशासनाने घ्यावी, इतकंच या प्रसंगी आपल्याला म्हणता येईल। आणि तुषारजी, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे, दुःखद घटना आहे, सगळ्यांनी गंभीरतेनेच त्याची दखल घेतली पाहिजे, म्हणूनच माध्यमं सुद्धा दखल घेत आहेत। मात्र ही सगळं नेमकं घडलं कशामुळे? नियोजनाचा अभाव होता असं वाटतं का? महंत सुधीरदास महाराज तिथे आहेत, ते म्हणतात की इतके लोक येतील याचा अंदाज नव्हता, अंदाज आला नव्हता, याचाच अर्थ नियोजनाचा अभाव होता? हे बघा, नियोजनाचा अभाव आहे असं इतक्यात लगेच प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर लगेच म्हणता येणार नाही। ही घटना अतिशय गंभीर असल्यामुळे जोपर्यंत त्याचं नेमकं कारण समोर येत नाही तोपर्यंत त्यावर व्यक्त होणं हे मला योग्य वाटत नाही। प्रशासनाला वेळ आपण दिला पाहिजे। एवढी मोठी गर्दी असते, त्यात नेमकं कोणी काही अफवा पसरवली की कोणी काही उधळण केली, कशामुळे झालं याचं अधिकृतपणाने जोपर्यंत समोर काही येत नाही तोपर्यंत आपण त्यावर व्यक्त होऊ शकत नाही। कारण हा सगळ्यात मोठा उत्सव आणि 144 वर्षानंतर आलेला हा योग आहे आणि त्याच्यामुळे देशभरातनं गर्दी झालेली। आज मौनी अमावस्या आहे, मौनी अमावस्येचा एक मोठा पर्वकाळ प्रयागराजला असतोच। एरवी सुद्धा दरवर्षीच्या मौनी अमावस्येला लोक तिथे फार मोठ्या संख्येने येतात आणि आता कुंभमेळा आणि मौनी अमावस्या एकत्र आल्यामुळे आज खूप मोठा महापर्व काळ तिथे आहे। पण अशा प्रसंगी नेमकं तिथे काय घडलं आणि कशामुळे हे सगळं झालंय याची चौकशी गंभीरतेने होते। माननीय पंतप्रधानांनी सुद्धा माननीय योगीजींशी आत्ताच फोनद्वारे त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि शासन प्रशासन अतिशय गंभीर आहे आणि मला वाटतं काही वेळातच आपल्या समोर त्याचं योग्य कारण आणि शासनाकडनं योग्य ती सगळी माहिती सगळ्यांसमोर येईल। बरं, धन्यवाद तुषारजी, तुम्ही पुढारी न्यूजची सगळी बातचीत केली त्यासाठी।